गाईज आज आम्ही फिरता फिरता आलो FC कॉलेजमध्ये. तर कॉलेज बघतो कसं आहे काय नाही का. आज खूप असे क्लासेस बघितले आम्ही. क्लासेस बघितल्यानंतर डोळे विकले आमचे डायरेक्ट डोळे. फी फीस एक डोळा इकडं एक डोळा इकडं. पायाखालची जमीन काल सरकली होती आमची. आज डायरेक्ट आज जमीन म्हणजे आज डायरेक्ट डोळे बिंगा बिंगी झाली. काय कच्ची कॉफी पाजली त्यांनी आम्हाला. गेलं गेलं पाणी दिलं कॉफी दिलं म्हणलं बस जिरली आमच्या एवढी पण फी असती का वरून भाई. आजचे BCS केलं नाही BCS एवढे पैसे लागले नाही मला. BCS आपल्याला 50,000 जुगडणे लागले. 60 रुपयात BCS झालाय आमचं. ही ऐकली म्हणजे आता चाललो FC कॉलेजकडे मेन बिल्डिंग. सरांच्या कॉलेज सांगण्यावरून आम्ही इकडे आज कॅम्पस बघायला आलोय. सीटचा नंबर लागला नाही लागणारच आपला, कारण की माझं नशीब तर लईच होणार आहे. आपल्या अभ्यासावरती आपल्याला पूर्ण विश्वास आहे. CET ला चांगले मार्क पडतील पण ते सब्जेक्टचं काय ते बघून घ्या कॉलेज. निगेटिव्ह मार्क. अरे महेश असं कसं आहे आता अशी job भेटेल ना आपल्याला. कशी 4 तासाचा जॉब. त्या जॉबला एक्सपिरियन्स लागतो. तू आता कमा शिकवायला अरे मी खंदायला होतो इथं. कुठं खंदायचं असेल तर सांगा. आणि FC पण नीट म्हणताय ना मला. ती ऐकूनच आता आम्हाला बोलतच आहे. हे ऐकूनच फी झालं बार. EMI नाही EMI. आलोय आम्ही असं कॉलेजच्या मेन बिल्डिंग. खूप असं ऊन लागतंय. खूप नाही आता मला ऊन नाही लागत. मला झाड बसून लागतं. झळ लागते. खिशाला झळ बसणार आपला आता हे तर कळलंय मला. आणि या साईडला FC ची कॅन्टीन आहे. सगळं कॉलेजचं स्ट्रक्चरच एकदम मस्त आहे. खूप छान असं स्ट्रक्चर. एक्झिट बघतोय तू आता. कॉलेज तर पुरं बघा आधी. नको स्वप्न ते स्वप्नच राहून जाईल माझं. नाही कॉलेजमध्ये गाड्या यांचं आहे. 4-5 क्लासेस बघितले आम्ही आत्तापर्यंत. पण फी वगैरे बघून अतिशय असं वाटतंय क्लास बघायला अजून 3-4 दिवस जातील. घराकडे निघावं. घराकडे जाऊन काही नाही होणार आहे माहिती. आपल्याला इकडे चांगले क्लासेस बघावंच लागतील. विचार करा नाही पावसाळ्यात किती भारी दिसतात. क्लासेस बघितले आपण त्यांची खूपच चांगली. नाही आमचे जे फ्रेंड्स होते त्यांनी सांगितलं होते क्लासेस कॉस्टली आहे पण डायरेक्ट अफोर्डेबल नाहीये असं नाही सांगत. हा मी खूप म्हणजे नाही का मनातून अशी उत्सुकता घेऊन गेलतो क्लास बघायला. तिथं गेल्या आम्हाला पाणी थंडगार पाणी. काचे ग्लास. आणि त्यानंतर आम्ही एक फॉर्म भरला. अरे फॉर्म भरला आमची डिटेल्स माझं नाव बरोबर आलं म्हणत आलं. मग डिप्रेशन मध्ये पप्पांचं नाव टाकून दिलं. नाही मी बरोबर टाकलं. पप्पांचं नाव ह्या तिसरा कोण आहे म्हणलं. अविनाश ठीक आहे मनोज तिसरा कोण आहे मला आपल्या. तिसरा कोण आहे. अरे मग थोडं डाटा आहे ना. त्यांचा डाटा नाही आपला डाटा इरेज झाला बेकार. मग आले आमच्याकडे कॉफी घेतली. असं वाटलं म्हणजे बास हाच क्लास घ्यायचा आपल्याला. 10 मिनिटांनी सगळं झालं. सगळ्यात शेवट असं वाटलं इथंच का आलो. नाही 10-15 मिनिटं आम्ही मस्त गार AC मध्ये बसलो बरं का. असा भारी AC. IT कंपनी IT ची फिलिंग आली नाही का. म्हणलं झालं आपली जॉब तर फिक्स आहे आता. नाही पण क्लासला तुला जॉब फिक्स. हा अनलिमिटेड तुला इंटरव्ह्यू आहे. मग त्यांनी आम्हाला स्ट्रक्चर वगैरे सांगितलं कोर्सचं. म्हणलं होतंय आपलं एकदम परफेक्ट. काय जायचं नाही बघून येऊ. ते काय बघते ते भरला तरी हे भेटेल तुम्हाला. कॉलेज वगैरे बघितलं
हा आपण होतो क्लासवरती. कॉपी वगैरे घेतली आम्ही, स्ट्रक्चर वगैरे सांगितलं त्यांनी. सरांनी आम्हाला डेटा सायन्स आणि फुल स्टॅक सांगितलं. हा, हे आम्हाला पहिल्यांदा कळलं बरं का आज. मध्ये आम्हाला डिटेक्टिव्ह करत होते, डायरेक्ट डिटेक्टिव्ह लावलेला होता आमच्या मागं. म्हणजे क्लासचं नाव नाही सांगणार आम्ही, पण तिथं रेकॉर्डिंग केली हो आमची. असं आम्ही जसं काय चोरी करतोय एखादी, कुठं सोप्याच्या खालून बाईक, इकडं कॅमेरा. अर्धा एक तासाचं आमचं सेशन घेतल्यानंतर आम्हाला कळलं आमची रेकॉर्डिंग चालू होती. म्हणजे काय बोलताय ना काय नाही, त्या पत्त्याच नाही डायरेक्ट. तरी मी म्हटलं होतो, हा. म्हटलं आपण हे सगळं डिस्कशन ना बाहेर गेलं करू. पण तू म्हणे फी जास्त आहे, म्हणजे त्यांनी तिकडे ऐकलं. तो नाही, आम्ही फी विचारून येतो. फी विचारायला नव्हता गेला, आम्ही काय बोलतोय ते पाहायला गेलता. तरी मी बोललो होतो थोडा वेळ शांत बसा, थोडा वेळ शांत बसा. भाऊ आम्हाला स्ट्रक्चर कसं आहे ना भाई, असं आहे ना भावड्या. आम्हाला म्हणे एकदम नगरची भाषा. हा, नाही नगर तुम्ही शेतकरी घेऊन बरं का. म्हटलं हा हो, मी पण शेतकरी. ऊस काढला आणि मक्का लावली. भाई मक्का लावायचं सीझन आहे सीझन आहे का? उन्हाळ्यात कोण मक्का लावतं का? तू काय ते 17 आहे का? आईची खटखट होय. जे असं अतिशय असं म्हणजे जे पहिल्या दिवशी आम्हाला वाटलं अरे, होतं पुणे. आता एवढं पण नको बोलू, चुकून तो क्लास लागला नंतर तो आपले व्हिडिओ पाहिजे. नाही ब्लॉगर डिलीट. तिकडे मी चुकून जाणार नाही आता. सर sorry. एक हाताने फोन धरेल, नाही तर असे हात जोडले असते कोपऱ्यापासून. बस आता बघतोय दुसरा क्लासला बघायला चाललोय आम्ही, तिथं काय होतं काय नाही. होप सो. Affordable असावा. अफोर्डेबल पण असावा आणि कौन पण चांगला असावं त्यांचं. बघू आता. FC वगैरे बघितलं आम्ही, माझी बिल्डिंग वगैरे. तर चाललोय आम्ही दुसऱ्या क्लासकडे. आता एक क्लासमध्ये गेलो, जरा आवडलाय, चांगला आहे क्लास. त्यानंतर आम्ही निघालोय आता कर्वेनगर साईडला. लागले जेवण वगैरे करतो, आराम. हे बघा काय खतरनाक, डायरेक्ट खतरनाक विषय. महानगरपालिकेने झाडांना गार करण्यासाठी बेकार डिझाईन बनवली. पाऊस खतरनाक आहे. अरे बाप, डायरेक्ट ओलं गेलं. बेकार फोन वगैरे ओला होऊन गेलाय डायरेक्ट. ठीक वाटतं, मला गार वाटलं, पण मग एवढं ऊन तानाचं थोडस ओलं करून ऊन लागायचे लक्षण आहे. बाकी तिथे चांगलं आहे. FC साईडचे जवळपास ऑलमोस्ट FC रोडचे 7-8 क्लासेस आम्ही सर्च केले. काही भेटले चांगले, पण मग काही हाय कॉस्टली आहे. त्यामुळे आम्ही आता पुढे कर्वेनगर साईडला, कोथरूड आणि पाण्यात साईडला क्लासेस बघायला चाललोय. तिथं बघितल्यानंतर कळलं की खरं रिॲलिटी काय क्लासेसची. आणि बाई खरंच रिॲलिटी मनापासून राहतो. इतके हाय क्लासेस आहे, म्हणजे हाय क्लासेस म्हणजे अशी नाही आहे की तुमची प्लेसमेंट रेट खूप हाय. प्लेसमेंट नॉर्मल आहे, पण मग रेट इतक्या सांगताय ना बाई, म्हणजे समोरच्याला जसं काय डायरेक्ट लुटायलाच बघू राहिले. त्यामुळं एकदम डीप चेक करून वगैरे सगळे असे क्लासेस चूज करा. आम्हाला पण चूज करावंच लागतं आता क्लासेस. असा आहे तिचा माहोल. अगदी वेलगुड आहे. अजून आता वाजू राहिले 1:30 वाजत आलाय. नाश्त्यावरती निघालोय घरून. त्यानंतर आता जेवण वगैरे करतो आम्ही. मेस बघावं लागत इथं. थाळी जेवण करावं लागेल. काय बाकीचं पोट काय करत नाही. बाकी मागचे आपले डिटेक्टिव्ह फिरूच राहिले. आम्ही आता क्लासेस बघलोय. आमच्या डोक्यात डायरेक्ट असा विचार आलाय, आता आहे ना ॲबॅकसचा क्लास करू, प्लेसमेंट घेऊन टाकू डायरेक्ट, नाही का. आणि एकदम
ॲबॅकसच्या क्लासवर आम्हाला आरामशीर 4 ते 5 LPA चं पॅकेज आरामशीर. आपण JM रोडला जाऊ तिथं. जेम रोड, परत आकुर्डी साईड, उद्या जायचं का? आणि आज वाकड आणि बाणेरमध्ये बघू एक क्लासेस. बाणेर लय लांब होती, खूप लांब होती. अरे मग वाकड आणि बाणेर जवळ जवळ होते ना. आपला खर्च फिरण्यामध्ये चाललाय. मेट्रो अरे बस. दोन आता सगळं झाल्यानंतर अरे महेश म्हणतो कन्या ज्यूस. हे आम्ही पिऊ का? चल चल कन्या ज्यूस. 7-8 प्रकारचे क्लासेस बघून अच्छा आता रस्त्याच्या कडेला निवांत बसलोय. अजून या तिथं वरती ते क्लास आहे, तो क्लास बघू काय आहे, रिव्ह्यू वगैरे कसं आहे. क्लासेसचे इतके बेकार रिव्ह्यू राहिले आम्हाला. फी तर भरावं लागणार आहे पण मग प्लेसमेंट नाही आहे ना, स्टाफ पण तसा नाही आहे. त्यामुळं अतिशय असं काटेकोरपणे चेक करावं लागू राहिलं. आज जवळपास 6-7 क्लासेस बघितले आम्ही FC रोडला. आमच्या कॉलेजमध्ये जे कंपनी आलेली होती त्यांचा क्लास तिकडे सोबत जाऊन आलोय आम्ही. कंपनीतच डायरेक्ट. म्हणजे आम्ही जिथे कॉलेजमध्ये फी भरलेली होती त्या क्लासला जाऊन आलोय आम्ही. त्याच क्लासला आमच्या क्लासमेट्स वगैरे उद्या इंटर्नशिपसाठी जात आहेत. बघितलं आम्ही कंपनी वगैरे, काही नाही, व्यवस्थित आहे. संध्याकाळचे मित्रांनो 8:30 झाले. आता जवळपास 10 क्लासेस बघितले आम्ही. 10 क्लासेस बघितले आम्ही. त्याच्यातले 1-2 चांगले वाटले बरं का, खूप चांगले वाटले. आणि फी म्हणजे अफोर्डेबल वाटली. आता इथून आम्ही डेक्कन मेट्रो स्टेशनवरून चाललोय कात्रजला. तिथं आपला स्टेचा प्लॅन आहे आजचा. म्हणजे 2 दिवस आम्ही तिथं स्टे करतोय, तो काही विषय नाही. पण आज पण देखील तिथं स्टे करायचा आहे. बाकी इतकं जाम झालोय ना, विशेष नाही, म्हणायचंच नाही. त्यामुळं इथून आता रूमवरती जाणार, जेवण वगैरे करणार, डायरेक्ट झोपून जाणार. ब्लॉग वगैरे येस. हा मग इथं क्लासला गेलो बघितला वगैरे. आता उद्या येऊ, डेमो लेक्चर वगैरे करायचे. म्हणजे फायनल पण करावं लागेल ना एवढ्यातच, कारण की जास्त लेंदी प्रोसेस. त्यानंतर आम्हाला रूम वगैरे, हॉस्टेल वगैरे पण बघायचे आहे. बघू आता काय होतं काय नाही.